चला तर आज बनवूया नवरात्री स्पेशल स्पॉन्ज डोसा। त्यासाठी सर्वात आधी 1 वाटी भगर, 1 वाटी साबुदाणा सेम क्वांटिटीत घेऊन मिक्सर मधून छान बारीक किंवा करमरीत असा काढून घ्या। मोस्टली बारीक होत नाही म्हणून मी स्वतःही एक करमरीत असा, म्हणजे जास्त जाडही नाही जास्त बारीकही नाही अशा पद्धतीमध्ये साबुदाणा आणि भगर दळून घेतलेली आहे। त्यानंतर पिठामध्ये 2 चमचे दही, 1 चमचा मीठ घालून आणि गरजेनुसार पाणी ॲड करा आणि त्याचं थिक मस्त असं बॅटर तयार करा। याच पद्धतीमध्ये हवं असेल तेवढं पीठ मिक्सरमधून बारीक करून घ्या। प्रत्येक वेळेस पिठामध्ये दही घालू नका। पूर्ण क्वांटिटीमध्ये 1.5 ते 2 चमचे दही घाला आणि त्यामध्ये परत थोडे मीठ ॲड करून छान असं हलवून त्याला 15 ते 20 मिनिटं रेस्टला ठेवा। रेस्टला ठेवणं आवश्यक तर नाही, पण थोडंसं त्याच्यामध्ये आपले जे आपण इंग्रेडिएंट्स टाकले ते थोडेसे मुरतात तर त्याची टेस्ट जास्त एनहान्स होते। त्यानंतर एकाकडे आपण 3 ते 4 हिरव्या मिरच्या भाजून घेऊयात। भाजलेल्या हिरव्या मिरच्या एका मिक्सरच्या जारमध्ये टाका। त्यात शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे टाका किंवा दाण्याचा कूट असला तुमच्याकडे भाजलेला तर तोही ॲड केला तर नक्कीच चालेल। त्याचसोबत त्याच्यामध्ये थोडे मीठ आणि 2 चमचेच्या इतकं, छोटे पोह्याचे 2 चमचे इतकं दही घाला। दही नक्की घाला, त्याची टेस्ट खूप छान लागते। जर तुम्हाला दह्याने त्रास असेल किंवा कोणाला ॲलर्जी असेल तर नाहीही घातलं तरी चालेल। थोडी साखर घाला आणि छान अशी दाखवल्याप्रमाणे पेस्ट करा। तुम्हाला थिक आवडत असेल तर तुम्ही नक्कीच थिक पेस्ट बनवू शकता, त्याच्यात पाणी ॲड करू नका। त्याचबरोबर एका तव्यावर आता आपण डोसे बनवायला घेऊ। ज्याप्रमाणे आपण साधा डोसा बनवतो त्याचप्रमाणे या बॅटरमध्ये डोसा बनवायचा आहे आणि छान दोघीकडून त्याला एकदम छान फ्राय सारखं ब्राऊन रंग येईल अशा पद्धतीने त्याला होऊ द्या। मला थोडा स्पॉन्जी डोसा आवडतो म्हणून मी थोडं थिक बॅटर टाकलंय। जर तुम्हाला क्रंची व्हावा असेल तर तुम्ही ते बॅटर अजून थोडं पातळ करून त्याचा एकदम पातळ अशी लेअरमध्ये डोसा बनवू शकता आणि दाखवल्याप्रमाणे याच पद्धतीमध्ये हवे असतील तेवढे डोसे बनवा आणि फॅमिली सोबत नक्की एन्जॉय करा। खूप स्वादिष्ट लागतात आणि तुम्हाला जर यासोबतच दही आवडत असेल तर दही तुम्ही नक्कीच खाऊ शकता। त्यावर थोडी लाल मिरची आणि काळं मीठ घाला, त्याची टेस्ट जास्त छान लागते आणि एकदा नक्की ट्राय करा विथ युअर फॅमिली, युअर फ्रेंड्स। नवरात्रीमध्ये काही वेगळं खायला मिळावं म्हणून हा एक वेगळा पदार्थ ट्राय केला आहे, नक्की ट्राय करा। थँक यू फॉर वॉचिंग अँड प्लीज ट्राय दिस।